नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. मांडा टिटवाळ्यात संविधान सन्मान दिन साजरा. बौद्ध समाज समन्वय समिती मांडा टिटवाळा व परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाचा 75वा अमृत महोत्सवी गौरव दिन मोठ्या उत्साहात मांडा टिटवाळ्यात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील असंख्य विविध समाज बांधव एकत्रित झाले होते. यावेळी सायंकाळी 4:30 वाजता जानकी विद्यालय सर्कल मांडा ते निमकर नाका रिजन्सी गेट पर्यंत मोठ्या संख्येने संविधान रॅली काढण्यात आली. यामध्ये भारतीय संविधान म्हणजे काय, त्यात असलेले कायदे हक्क याविषयी फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी संविधानाची शपथ सर्व जमलेल्या नागरिकांनी घेतली. त्यानंतर आंबेडकरी स्वर शायरी जलसा साजरा करण्यात आला. ह्या जलशात शायरांनी प्रबोधनपर गीते गाऊन सामाजिक चळवळ जिवंत केली. यावेळी जमलेल्या प्रेक्षकांनी ह्या जलशाचा मनमुराद आनंद घेत टाळ्यांची सलामी दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा व सत्र सेवानिवृत्त न्यायाधीश विलास भांबर्डे यांनी समाज प्रबोधनपर भाषण केले. कार्यक्रमासाठी आलेले सर्व सन्माननीय पाहुण्यांना स्वागत सत्कार व सन्मान करण्याबरोबरच त्यांना संविधानाची फोटो प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सभाध्यक्ष RPI टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर हे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजय तांबे सुरेश मुळीक यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती RPI ठाणे जिल्हा ग्रामीण सचिव प्रमोद जाधव, युवा अध्यक्ष सन्नी जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्लिका अर्जुन कारामुंगे, दीपक कांबळे, रवींद्र गायकवाड, बंदेश जाधव, अमोल केदार, KL उघडे गुरुजी इत्यादींसह आंबेडकरी चळवळीतील असंख्य मान्यवर व महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.